आपण पोहोचलोय पुन्हा ह्या साताराच्या राजवाड्यावर आणि ह्या साईडला जो आहे तो साताऱ्याचा किल्ला आहे वरती आणि मागाशी ही आपल्या राजवाड्याची चौपाटी किंवा फूड स्टॉल लागलेले आहे. तर आपण साताऱ्याच्या आणखीन एक नवीन ब्लॉगला सुरुवात करत आहोत ह्या राजवाड्याजवळ. बघूया ह्या आजच्या रविवारच्या स्पेशलमध्ये ह्या राजवाड्याच्या चौपाटीवर काय काय खाल्लं जातं आणि कशी इथं गर्दी करतात. कारण आज स्पेशल संडे आहे, सुट्ट्या लागलेल्या आहे मुलांना आणि इथं नक्कीच आज गर्दी होणार आहे. तर चला मग करूया आपल्या आणखीन एक नवीन व्लॉगला सुरुवात. आत्तापर्यंत जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल खूप खूप आपले धन्यवाद, आभार. आणि असंच अजून सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा, कारण आपला सपोर्ट हा आम्हाला कायमच पाहिजे. तर चला मग सुरुवात करूया आपल्या आणखीन एक साताऱ्याच्या नवीन व्लॉगला. पोहोचला ह्या साताऱ्याच्या पहिल्या स्टॉलला. भैया पावभाजी म्हणूनच ओळखतात. आमच्या चॅनलला प्रथम स्वागत. माझं नाव तुषार रामधार कहार. आणि आपली पावभाजी किती वर्षापासून लागते? पावभाजीचं ओपनिंग 20/5/1980 साली ओपनिंग झालेलं आहे गाड्याचं. आमचे वडील आधी करत होते, आता मी करतो, गेले 15-20 वर्ष झाले. अच्छा, मग आता तुम्ही करायला लागले? हो. बरेच लोक असं म्हणतात स्टायलिश पावभाजी बनवणारा एकच व्यक्ती आहे तुषार. स्टायलिश अशी ही पावभाजी बनवत असतात आणि तुम्ही बघू पण शकता, कारण आता पावभाजीची प्रोसेस स्टार्ट झाली. अच्छा, सगळं बटरमध्ये तयार होतं काय? पूर्ण बटरमध्ये, अमूल बटर यूज करतो आपण. बटरमध्ये सगळं तयार होतं. बघा, बटर आला, कांदा आला, शिमला मिरची, बघा किती स्पीडमध्ये टोमॅटो वगैरे पण कापताय भाऊ. दिवसाची सुरुवात किती वाजता करता मग? दिवसाची सुरुवात ॲक्च्युली तयारी असते, पूर्व तयारीला वेळ जातो सकाळपासून 7 वाजल्यापासून. पण दुकान आपलं ॲक्च्युली 12-12:30-1 वाजता दुपारी चालू होतं पूर्ण. आणि किती वाजेपर्यंत चालतं? रात्री 10:30-11 वाजेपर्यंत चालू राहतं. राजवाडा स्पेशल तुषार भैयाची पावभाजी. आणि बघा, अमूल बटरमध्ये बनवतात पण, आणि असा वरून चमचाभर हे अमूल बटर पण देतात. बघा, आपण हे अमूल बटर याच्यात चांगल्यापैकी मिक्स करूया छान असं. आणि सोबत पाव वगैरे त्यांनी दिलेले बघा, पण बटरमध्ये मसाला वगैरे टाकून फ्राय करून दिलेली आहे. तर छान अशी ही त्यांची पावभाजी असते. पावभाजीचा पहिला घास, अमूल बटर युक्त पावभाजी बघा, तुषारदादाची स्पेशल. तुषारदादा जेव्हा पावभाजी बनवत होता, अक्षरशः पूर्ण मसाल्याचा अमूल बटरचा सुगंध सगळीकडे दरवळत होता. आणि खाल्ल्यानंतर पण तोंडात अमूल बटर, मसाले आणि जेवढं पण यांनी इंग्रेडियंट्स टाकले याच्यात, कांदा वगैरे सगळ्यांचा याच्यात वेगवेगळा असा स्ट्रक्चर येतो आहे. आणि आपण नुसता असा भाजी पण खाल्ली तरी भाजी खाल्ल्याची पण एक वेगळी चव येईल नक्की. जी पण अशी खाऊ शकता. आणि पावानी तर तशी चव अजून वरच्या लेवलला जातो. 80 रुपयामध्ये ही पावभाजी एकदम वर्थ आहे. ह्या राजवाड्याजवळ आल्यानंतर पावभाजी अवश्य ट्राय करा. फिनिश करूया आणि जाऊया आणखीन एक नवीन खाण्याच्या ठिकाणावर. अच्छा, महाराष्ट्र हुडा थालीपीठ. रेगुलर थालीपीठ नाही, यामध्ये हुडा मिक्स आहे. अच्छा, भाजीमध्ये हुडा मिक्स आहे. थालीपीठमध्ये पण प्रकार असतात भरपूर. हां, कांद्याचा आहे, हां, मेथी आहे, कांदा मेथी मिक्स आहे. चीजचा थालीपीठ पण आहे, पण आता आपण आणलं आहे. अच्छा. राजधानी साताऱ्यामध्ये सर्वात सुंदर, देखणं आणि उत्कृष्ट चवीचं हुरड्याचं थालीपीठ मिळतं. अस्सल हुरड्याचं थालीपीठ सहसा कुठे मिळत नाही, मिक्स असतं. आपल्याकडं हुरड्याचं थालीपीठ मिळतं. त्याचा एक घास खावा, त्याची चव बघा, टेस्ट बघा, आणि मग तुम्ही सांगा त्याचा रिपोर्ट काय येतो. सातारा राजधानी राजवाडा चौपाटी संपूर्ण सातारा एकच थालीपीठ एवढं आहे जे चवीला भारी आहे असं. हां, सोबत आहे मिरचीचा ठेचा आहे, दही आहे, उसळ आहे, वर पाहिजे तर त्यांना कांदा घेतील, कोथिंबीर घेतील. आणि चीज थालीपीठ आलेलं आहे बघा. थालीपीठमध्ये पण यांचे भरपूर प्रकार आहे.
सोबत मटकी दिलेली आहे. हा झणझणीत आपला महाराष्ट्रीयन स्टाईलचा ठेचा आणि सोबत दही आणि चीज बघा किती त्यांनी टाकलेलं आहे वरती. चीजची क्वांटिटी भरपूर आहे. इथं जो पीठ आहे ना हुरड्याचा पीठ आहे, बारीक करून घेतला, पीठ करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यात भरपूर काय यांचे जे सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे ते टाकले, मसाले वगैरे, आणि वरून जे तुम्हाला दिसतंय मटकी वगैरे छान आहे. पूर्ण पारंपरिक पद्धतीने हे बनवत आहे ते. तर लाटणा वगैरे याचा यूज होत नाही. पूर्ण हाताने ते असं चांगल्यापैकी थापटून त्याला मोठं करून घेतात पोळीच्या आकाराने आणि तव्यावर पण टाकतात. एवढंच आहे का फक्त चुलीच्या ऐवजी आता सध्या गॅसचा यूज आहे आणि बाकी जे आहे बनवायची पद्धत तीच आपली पारंपरिक. तर खूप युनिक टेस्ट आहे. तर तुम्ही साताऱ्यामध्ये आले आणि चौपाटीला आले तिच्या श्री बालाजी स्टॉलला नक्की भेट द्या आणि त्यांचा हा थाळीपीठ आणि त्यांचा स्पन डोसा नक्की ट्राय करा. मित्रांनो, आपण आपल्या नेक्स्ट स्टॉलला पोहोचलो आहे ज्याचं नाव आहे साई फालुदा आणि आपण गर्दी पण बघत आहे. यांच्याकडे तसे तर भरपूर प्रकार आहे, फ्रूट सलाड, साई फालुदा, आईस्क्रीम वगैरे, पण आज आपण यांचा साई फालुदा ट्राय करणार आहोत. तर चला मग. हे साई फालुदा म्हणजे असं काय हो साहेब याच्यात? त्याच्यामध्ये फक्त आपल्याकडेच ते मिक्स केलेला एक वेगळा फालुदा आहे. अच्छा. तुम्हाला असा फालुदा फक्त आपल्याकडेच आहे. अख्ख्या साताऱ्यात असू दे, पुण्यात असू दे, मुंबईत असू दे, हां हां. बाकी कुठेही असा फालुदा नाही. अच्छा. असं मिक्स केलेला फालुदा कुठेच नाही. आणि तुम्ही बघायला गेला तर सगळीकडे वेगवेगळं असतं. हां हां हां. आपण फक्त ते एकत्र केलेलं आहे. ओके. तर किती प्रकारचे म्हणजे आयटम याच्यात पडतात साई फालुद्यामध्ये? त्यामध्ये 5 ते 6 प्रकारचे आयटम आहेत. ओके असा फालुदा फक्त मीच पहिल्यांदा साताऱ्यात सुरू केलेला आहे. ओके असा फालुदा साताऱ्यात फक्त पहिला आहे आणि भारतात पण पहिला आहे. ओके. असं कुठंच नाहीये. हां, किती आयटम पडतात साधारणतः? सातामध्ये 5 ते 6 आयटम आहेत त्याच्यामध्ये. अच्छा. काय काय हे काय काय इथं ठेवलेलं? हा शाही फालुदा गुलकंद आहे, अजून मँगो शेक आहे, चॉकलेट शेक आहे, पिस्ता शेक आहे, फ्रूट सॅलेड आहे, बदाम शेक आहे. जिल्ह्यातलं पहिलं बदाम शेक आपलंच आहे, सोमनाथ बदाम शेक. अच्छा. साताऱ्यामध्ये? सातारामध्ये पहिलं मी चालू केलं. मँगो मिल्कशेक, ओके. पिस्ता मिल्कशेक, चॉकलेट आहे, बदाम शेक, फ्रूट सॅलेड, हे सगळं भरून आणलं तुम्ही. ओके. मित्रांनो, आपला साई फालुदा आलेला आहे बघा. भरपूर प्रकारचे आणि ह्याच्यात ड्रायफ्रूट वगैरे टाकलेले आहे. ह्याच्यात सेवई नावाचा प्रकार पण आहे, टुटी फुटी आहे, आईस्क्रीम आहे आणि स्ट्रॉबेरी फ्लेवरची आईस्क्रीम याच्यात टाकलेली आहे, पायनॅपलची आहे. आपण याला टेस्ट करतोय बघा. पूर्ण फालुद्यामध्ये स्ट्रॉबेरीचा चांगला फ्लेवर येतो आहे. गुलकंद यांनी याच्यात टाकलेलं आहे, ड्रायफ्रूट्स आहे आणि सब्जा बीज वगैरे आहे. अजून काय काय? अच्छा, चॉकलेट बबल्स पण आहे. जे तोंडामध्ये असं चॉकलेट बबल्स आहे ना, बस्ट होत आहे बघा. अच्छा, हे असे चॉकलेट बबल्स टाकलेले बघा याच्यामध्ये. तर ते असं तोंडात गेल्यानंतर मस्त असं बस्ट होत आहे. हो, तर खूप छानपैकी हा फालुदा आहे आणि याची प्राईस मात्र फक्त फुलची 40 आणि हाफचे 30 रुपये आहे. तर एवढं सगळं तुम्ही गोड धोड तिखट जे पण तुम्ही इथं खाल तर एकदा डिझर्ट म्हणून ह्या फालुद्याला नक्की ट्राय करा. कारण साताऱ्याला सगळ्यात अगोदर हा फालुदा बनवणारे हेच आहे, साई फालुदा. एकदा ह्या चौपाटीला आल्यानंतर नक्की याला ट्राय करा. मित्रांनो, तुम्हाला हा साताऱ्याचा राजवाडा चौपाटीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर एक लाईक आणि मित्रांपर्यंत शेअर जरूर करा. आणि अशाच आपल्या ह्या सातारा सिरीजला तुम्ही भरभरून प्रेम करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर आधी सबस्क्राईब करा, कारण एकदम फुकट आहे आपला चॅनलचा सबस्क्राईब बटन. तर तुम्ही भरभरून आपल्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि जे सातारकर असतील तर त्यांनी ह्या चौपाटीचे कोणकोणते पदार्थ खाल्लेले आहे, चाखलेले आहे, तर ते कमेंट करून नक्की सांगा. तर चला मंडळी, ह्या ब्लॉगला करूया इथंच एंड आणि भेटूया आपल्या महाराष्ट्राच्या आणखीन एक नवीन ठिकाणी, नवीन जागेवर. तोपर्यंत खात राहा, पेत राहा आणि मजा करा.